शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं विविध प्रकारचे संरक्षण भिंत आणि लोखंडी जाळी तसेच गट्टू बसवण्याचं काम करण्यात आलं होतं। परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पाहूयात। मराठवाड्यातील आणि जिल्ह्यातील जवळपास खानदेश आणि विदर्भ येथून उपचारासाठी रुग्णांची मोठी वर्दळ असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच घाटी रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधेसोबतच येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध प्रकारच्या सुविधा सवलती देण्यासाठी घाटी प्रशासन प्रयत्न करत असते। शासनाच्या वतीनं गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारासोबतच इतर मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करत असतात। परंतु लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। असाच प्रकार सध्या पाहावयास मिळत आहे। या रुग्णालयामध्ये सुरक्षा आणि पार्किंग व्यवस्था नियोजनासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी घाटी परिसरातील ओपीडी तसेच पार्किंग मधील जागेवरील आणि इतर प्रशासकीय इमारत आणि मुख्य रुग्णालय भागामध्ये संरक्षण भिंत आणि या भिंतीवर लोखंडी जाळ्या बांधण्यात आल्या होत्या। यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं चित्र पाहावयास मिळालं। या संदर्भात नागरिकांनी देखील आरोप केलेत। झालेले विविध कामे हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप देखील नागरिकांनी केला। येथील भिंतींना तडे गेले आहेत तर लोखंडी जाळ्या आणि त्यावरील पोल अक्षरशः हलत आहेत। परिसरातील गट्टू देखील योग्य पद्धतीने बसवले नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय।